एक महत्त्वाची बातमी, दादर कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समितीचं आज आंदोलन। कबूतरखाना परिसरातील दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांनी आदेश दिलेले आहेत। तर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। हे दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे कबूतरखान्यानजीक मोठा पोलीस बंदोबस्तही वाढवलाय। मराठी एकीकरण समितीकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आलाय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। निवृत्ती, काय अपडेट? नक्कीच 10 वाजता मराठी एकीकरण समितीचं आंदोलन जे आहे ते या कबूतरखान्याच्या समोर होणार आहे। परंतु त्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण दुकानं जे आजूबाजूची कबूतरखान्याचे आहेत ती बंद ठेवण्याचे आदेश आहेत। आणि जे जैन मंदिर या ठिकाणी समोरच आहे त्याचा देखील मुख्य दरवाजा आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि दर्शनासाठी खरं तर येत असतात। परंतु आज आंदोलन मराठी एकीकरण समितीच्या वतीनं केलं जातं। हेच आंदोलन होत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ, दोन्ही समाज जे आहेत ते आमने सामने येऊ नये यासाठी हा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे। 1 वाजेपर्यंत हे संपूर्ण जैन मंदिराचा जो मुख्य दरवाजा पहिला आहे तो देखील बंद राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्याचसोबतच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय। त्याचसोबतच आजूबाजूची दुकानं आहेत ती दुकानं देखील बंद ठेवण्यात आलेली आहेत। कारण की मराठी एकीकरण समितीचा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत ही सर्व दुकानं जी आजूबाजूची आपल्याला दुकानं पाहायला मिळतात ही दुकानं बंद राहतील आणि मराठी एकीकरण समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना जे आहे ते नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा मोर्चा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात जैन बांधव जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। परंतु आज आंदोलन असल्यामुळे जे आहे तो दरवाजा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। दर्शनासाठी आलेले नागरिक बाहेर। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।